दीपाली सचिन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर बघा आजच्या पार्ट 3 मध्ये मी तुम्हाला बघा कुठे घेऊन चालले ते तुम्हाला थोडं पुढे ब्लॉग तुम्ही कंटिन्यू केला की तुम्हाला दिसेलच. सरप्राईज तर माझ्यासाठी पण आहे आणि तुमच्यासाठी पण आहे, कारण मी कधी त्या साईडला गेलेली नाही आहे. सचिन मला पहिल्यांदाच घेऊन चालले, तर चला तुम्ही पण बघा आणि मी पण बघते पहिल्यांदाच. काही लोकांनी बघितलंही असेल आणि काहींनी नाही बघितलं, त्यांनी पण बघा. आणि ज्यांनी बघितलं त्यांनी मला ऑलरेडी कमेंट करून सांगा की हो आम्ही याआधी बघितलेले गेलेलो त्या ठिकाणी. चला आपण ब्लॉग आता कंटिन्यू करू. आपले पार्ट 2 तर आधीच ऑलरेडी दाखवले तुम्हाला, आता हा पार्ट 3 आहे. तर ब्लॉग माझा कंटिन्यू करा. तर स्वामी अमृततुल्य अँड स्नॅक्स ना आम्ही थांबलोय आता. बघा सगळेजण आज जाऊन बसलेत. खूप आता भूक पण लागली, 3:30 पावणे 4 होत आलेत, त्याच्यामुळे आता भूक लागली. सकाळी आम्ही नाश्ता करून निघालो होतो. म्हणलं चला काहीतरी खाऊन वगैरे घेऊयात म्हणलं, म्हणून बघा इथं सगळेजण थांबलेत आता. हेच पहिलेच बसून घेतलेत बघा ह्यांनी. काय मिसळ पाव खायची का काय खायचं? काही चालेल ना मला, तुम्ही जे असाल ते. मिसळ पाव मस्त हायवे टच आहे ह्यांचं हॉटेल. इकडे हायवे आणि इकडे हॉटेल आहे. सगळेजण बघा बसलेत सगळेजण. आम्ही आताच ऑर्डर दिली आहे. स्वामी समर्थांचा फोटो आहे. स्वामी समर्थांचा फोटो म्हणजे नक्कीच आपले मराठी माणसाचं हॉटेल आहे, छान आहे. तर आम्ही मस्त मिसळ पावची ऑर्डर दिली आहे. आणि इकडे बघा बादली. सगळेजण बघा जेवायला चालू केले सगळ्यांनी. छान आहे काय मिसळ? खावा खावा. सगळ्यांना भूक लागली त्यामुळे सगळेजण खायला गडबड झाली सगळ्यांची. चला मी पण आता स्टार्ट करते. आमचं सगळ्यांचं जेवण झालं आता. आम्ही निघालोय आता बघा हॉटेल इकडे. तर चला आम्ही आता निघालोय. सगळेजण बसलेत रिक्षामध्ये. इकडे बघा पिऊ आणि शंभू बसलेत दोघंजण. आम्ही पण आता निघतोय. आता खूप टाईम झालाय आम्हाला आता. तर बघा इकडं मोरबे धरण आहे. पूर्ण मुंबई शहराला इथूनच पाणी पुरवठा होतो. खूप मोठं असं धरण आहे. तर बघा या साईडला ते समोर दिसत, झाडांमुळे एवढं काही दिसत नाहीये, पण खूप मोठं धरण. तर बघा आता मी तुम्हाला कुठे घेऊन आले. खूप जास्त पब्लिक जमा आहे इथं, कारण आपण आलो आहे तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला आलो आहेत, दिबा पाटील एअरपोर्टला. तर बघा तुम्हाला दाखवते मी आता एअरपोर्टच्या बॅक साईडचा सगळा व्ह्यू. विमान रनवेवरती यायला लागले बघा. एक आहे विमान सध्या मूविंगमध्येच आहे. इकडे बघा हे समोर दिसतंय ते ब्लर होत आहे, कारण मला एवढं ब्लर केल्यावरती पूर्ण दिसत नाही व्यवस्थित, पण येते बघा. बघू आपण. थोडंफार दिसत असेल, कारण मला तर खूप जास्त स्पष्ट दिसते बघा. आता ते येते रनवेवरती. खूप छान वाटते खरंच बघताना पण ना. बघा दिसते बघा आता मोबाईलमध्ये पण विमान छान दिसते शूटमध्ये पण. ते आता रनवेला येते बघा. बघूयात आपण किती उंच जाते आता आपल्याला दिसेल. पण इकडे नाही येते, तिकडे चालले. इकडे या साईडला नाही येते ते विमान, तिकडे चाललंय बघा त्या साईडला. त्याचा रनवे त्याचा स्टार्ट झालंय बघा आता. रनवेवर चालायला लागले बघा. आता वरती येईल. बघा आता ते कारण लांब लांब गेले त्याच्यामुळे आता दिसत नाही बघा. वरती गेले की आपल्याला दिसणं बघा. वरती निघाले, थोडं थोडं वरती गेले ते आता.
मला इथून पूर्ण दिसते, ते दिसतच नाही जरा. मलाही खूप छोटं दिसायला लागले. एकदम वरती गेल्यावरती दिसेल आता. वरती पण हे बघा पूर्ण उडलं बघा वरती. गेलं वरती दिसतच नाहीये जास्त, खूप ब्लर होतंय. पण खरंच मी स्वतः डोळ्यांनी पाहिलं, खूप छान वाटलं मला. गेलं. फ्रेंड्स बघा अजून एक एरोप्लेन आलेले. आता बघूयात ते रनवेवर आलं कोणत्या साईडला जाते. त्या साईडला गेलं ना तिकडे तर मग दिसत नाही, कारण ते अजूनच छोटं होऊन जाते. पण जर इकडेच्या साईडला आलं ना, आपल्या मी ज्या साईडला तिकडे या साईडला आलं की मग पनवेल साईडला जर आलं की मग मस्त छान दिसतंय ते मोठं. आता यावेळेस तरी त्याचा रनवे इकडचा असू दे, तिकडचा असेल ना तर खरंच भारी दिसेल. आता काय माहीत काय होते, बघूयात आपण आता. हे बघा आता मला तर दिसते चांगलं क्लिअरली. तुम्हाला दिसत असेल बघा, ही रनवेची जी लाईट आहे त्याच्या बाजूला बघा छोटंसं दिसतं, छोटं दिसतंय तुम्हाला. मलाही मी एवढं जिथं उभा राहिले तरी मला छोटं दिसते, कारण माझ्यापासून खूप जास्त लांब आहे. परमिशन नाही जवळ जायची तिथं. त्यामुळं मी आता आम्ही म्हणजे बघा इथं खूप सारी पब्लिक आहे बघा. ते विमान बघण्यासाठी किती लोकांनी बघा इथं 4 व्हीलर 2 व्हीलर रिक्षा सगळं थांबलेलं आहे बघा इकडे. बघा आता दिसते, बघू आपण आता. ते बघा तुम्हाला पण आता चांगलं स्पष्ट दिसते झूम आउट केलं तरी पण. हे खूप मोठं आहे मगाच्यापेक्षा. मगाशी एवढं मोठं नव्हतं, थोडंसं छोटं होतं ते. हे बघा हे खरंच खूप मोठं आहे हे पण. ह्या एअरलाईन्सचं नाव पण थोडंफार दिसतं, एवढं ओळखू येत नाही पण लांबून. पण ग्रे आणि ब्ल्यू, डार्क ब्ल्यू कलरमधली ह्या एअरलाईन्सचा कलर आहे, हा एरोप्लेनचा. त्याच्यावरचं नाव काहीतरी आहे पण ते एवढं दिसत नाही आता आपल्याला. पण चला बघूयात आता ते कोणत्या साईडला जाते. यार ते पण तिकडच्या साईडला गेलेले, ते पण नाही दिसणार बघा आपल्याला तिकडे. ते जसं जसं पुढे जाईल तसं ते छोटं होऊन जाते. बघा छोटं होत जाते, जसं जसं पुढे जाईल तसं परत छोटं झालं सगळं. म्हणजे तो रूटच आहे वाटतं त्या साईडचाच आता. उडालं ते पण. चला गेलं ते पण विमान. फ्रेंड्स चला आता. नाही दिसत त्याच्यामध्ये, खूप छोटं दिसतंय बघा, खूप छोटं दिसतं एकदम. छोटा काळा डॉट दिसतो एकदम गेलेला, कारण खूप जास्त उंच गेले ते आता. चला फ्रेंड्स आता आम्ही निघतो आता, कारण खूप वेळ झाला आम्ही वाट बघतोय. मला इकडच्या साईडला एखादं दिसलं असतं तुम्हाला मी नक्की दाखवलं असतं, पण नाही. सगळे रनवेला येतात आणि त्या साईडला जातात. 2 तर गेले त्या साईडला. आता खूप लेट झाला आहे आम्हाला, ऑलरेडी 5:30 वाजून गेलेत. त्याच्यामुळं आता थांबण्यात काही अर्थ नाही, आम्ही जातो. त्याला आपण परत कधीतरी अजून एखाद्या वेळेस असं येऊन आम्ही नक्की तुम्हाला दाखवेल परत. आम्ही आता निघतो, कारण खूप लेट झालेलं आहे. 5:30 वाजून गेलेत. आता काही प्लेन तर येत नाही. आता 2 तर तुम्हाला दाखवले, ते पण मला काही व्यवस्थित दिसले नाहीत. आम्ही बघितले स्वतः समोर, पण या साईडला येत नाही त्याच्यामुळे दिसत नाही. सगळं रनवेने त्या तिकडच्या साईडला जातात, त्याच्यामुळे आपल्याला काही बघायला जास्त भेटत नाहीत ते. पण चला आता तुम्हाला जेवढं दाखवतो ठीक आहे. आता आपण नंतर अजून एखादा छान असं ब्लॉग बनवून आणि त्याच्यामध्ये पण परत एकदा आम्ही असं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करू, आम्ही कधी असं आलो या साईडला तर. आता आम्ही निघतो. आम्ही सगळ्यांनी बघितलं, खूप छान वाटलं आमच्या सगळ्यांना, पण तुम्हालाही सगळ्यांना छान वाटलं असेल बघून. चला आम्ही आता निघतो. आता म्हणजे तुम्हाला जे मी आता एरोप्लेनचं ते दाखवलं तुम्हाला विमानतळ, तर हे एअरपोर्ट जे आहे ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. दिघा पाटलांचं आहे, ते नवीन झालेलं आहे आता. तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल या एअरपोर्टबद्दल. चला आम्ही आता निघतो. बघा किती मोठं एअरपोर्टचं सगळं आवार आहे बघा, हा केवढा मोठा. इकडे अजून काम चालूच आहे बघा या साईडला. आणि सगळं डोंगर पोखरून बनवलेले. या साईडला पूर्ण सगळे डोंगरच होते या साईडला पूर्ण. तर बघा खूप लांबपर्यंत दिसतंय सगळं. खूप मोठं कन्स्ट्रक्शन आहे सगळ्यांचं. जेवढं हे दिसतं एरिया तो पूर्ण सगळा एअरपोर्टचाच एरिया आहे पूर्ण. तर खूप मोठं आहे असा. छान वाटलं आल्यावर आम्हाला इकडे. मस्त आहे सगळं, खूप म्हणजे खूपच भारी आहे आणि दिसायला पण खूप मस्त आहे या साईडचं सगळं. तर चला आम्ही आता निघतो. खूप जास्त लेट झालेलं आहे ऑलरेडी आणि ढग वगैरे पण आलेत, पावसाचं वातावरण पण दिसतंय. बघा केवढं किती लांबपर्यंत बघा तो
त्या टोकापासून त्या टोकापर्यंत किती एकराचं ते असतं हे पूर्ण खूपच मोठं आहे. म्हणजे आम्हाला तर इकडच्या साईड दिसते जे फ्रंट साईडचं जे आहे एकदम मेन एअरपोर्टचं त्या साईडचं तिकडचं तर ते तेवढं तर तो आवारा सगळं काय माहीतच नाही ती जागा किती काय. पण इकडचीच बघा जागा खूप मोठी आहे. चला खूप छान वाटलं आम्हाला पण. आणि तुम्ही आमचा ब्लॉग इथपर्यंत कंटिन्यू केल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं खरंच मनापासून थँक्यू तुमच्या सगळ्यांनाच. आता इथून पुढे आमचा ब्लॉग तुम्ही असंच कंटिन्यू करत राहा. इकडे बघा कळंबोली, इकडे पनवेल आहे आणि हे विमानतळ आहे बघा. इकडे विमानतळाचं नाव लिहिलं आहे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून. आता आम्ही चाललो आहे इकडे. हे सगळं ब्रिजचं वगैरे बंद आहे बघा सध्या कारण काम चालू आहे कन्स्ट्रक्शनचं. खूप मस्त आणि छान आहे. आम्ही खरंच खूप दिवसापासून बोलत होतो की जाणार म्हणून पण जायलाच जमतच नव्हतं आम्हाला. वेळच भेटत नव्हता. माझं आलं होतं तर बोललं चला थोडा उशीर होईल घरी जायला पण सगळीकडे जाऊन येऊयात आपलं जेवढं जमते तेवढं. तरी सध्या एका दिवसात काही खूप जास्त फिरणं शक्य नाही आहे पण आम्हाला जेवढं पॉसिबल झालं तेवढं आम्ही एका दिवसामध्ये छान फिरलो. दिवस छान घालवला आम्ही सगळा. आम्ही अजून गेलो ना अर्धा तास झाला. आम्ही एअरपोर्टच्या कडेकडेने जाते. एअरपोर्टच्या बॅक साईडला होतो बॅक गेटला तर फ्रंट गेटला आलो आहे. तिथंच फिरतोय कारण एवढे सारे ब्रिज बनवलेत ना कळतच नाही कोणते ब्रिजवरून कुठे गेलो आहे तेच. आम्ही 1-2दा चुकलो. तिसऱ्यांदा सचिनला सापडला रस्ता व्यवस्थित आहे बघा. इकडून परत एक दुसरा ब्रिज आलाय खाली पण त्याचा एक ब्रिज आणि खाली रोड आहे बाय रोड. मला आता बघा एवढ्या वेळामध्ये अर्ध्या तासामध्ये 2-3 लोक पण भेटली ते पण रस्ता चुकलेले. आम्ही चुकल्यानंतर आम्हाला कोणी ना कोणी सांगितलं मग आम्ही त्यांना पण सांगितलं की रस्ता असं चुकलेला. बघा आता हे सचिन बघा कोणाला तरी सांगतच होते की रस्ता चुकलेला आहे त्यांचा पण. सगळ्यांचे रस्ते ते बघा सारखे चुकत आहेत काही ना कारण खूप जास्त ब्रिज वगैरे असल्यामुळं ना लोकांना समजत नाही लवकर कुठून उतरायचं कुठे जायचं काही उठून वगैरे काही समजत नाही कारण खूप जास्त ब्रिज आहे त्या साईडला. इकडं आता ना एअरपोर्टच्या फ्रंट साईडला आलो आहे मी. पहिले खूप म्हणजे एक अर्ध्या तासानंतर आम्ही मला फ्रंट साईडला आलो. एवढं आम्ही राऊंड मारून आलो आहे बघा. हे बघा हे विमानतळ एअरपोर्ट आहे दिवा पाटील. तुम्हाला आम्ही मध्ये त्या साईडने दाखवलं पण त्या साईडने खूप म्हणजे दिसत नव्हतं एवढं व्यवस्थित. मला तर तिकडचा रस्ता पण दिसत नाही एवढं तर लांब आहे ते तो रूट बघा. आता इकडून मला पूर्ण दिसते सगळं एअरपोर्ट वगैरे. मी पूर्ण सगळं बघू शकते या साईडने. इकडून खूप मोठं आहे बघा इकडून पण दिसतंय तर. फायनली 7 वाजता घरी आलो आहेत. खूप जास्त दमलो आहे आम्ही. सकाळी 10:30ला घर सोडलेलं त्याच्यामुळं खूप जास्त दमून गेलो आहे पूर्ण दिवसभरात आणि खूप जागा फिरलो आम्ही. रिक्षा घरची होती त्याच्यामुळं काय वाटले नाही एवढं. नाहीतर असं डायरेक्ट ट्रेन वगैरे किंवा बस असं रिक्षा चेंज करून जात असताना खूप जास्त दमून गेलो. पण घरच्या रिक्षामध्ये एवढं फिरलो त्यामुळे एवढं काय वाटलं नाही. पण बसून पूर्ण चेहरा बघताय ना सुकून गेला आहे पूर्ण. तर चला फ्रेंड्स माझा ब्लॉग कसा वाटला काय तुम्हाला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि आपण भेटूयात नवीन अशाच एका छान ब्लॉगमध्ये. तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा. आपण भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये.